आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. कसे आहात तुम्ही दोघेही? अगदी आनंदात आहोत. मस्त दिसताय फार सुंदर. आणि ह्याच्या बाबतीत मी अभिजितला पहिल्यापासून खूप मानतो. त्याचं कारण असं आहे की कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं याची काहीही अक्कल मला अजूनही अशी फार आली असं मला वाटत नाही. पण अभिजित तेव्हापासून अगदी शिस्तीत, नेटणारे, टापटीप, इथे एवढंच तिथे तेवढंच, असा बूट इतका स्वच्छ, कपड्याचं हे बाही अशी, कॉलर अशी, हे असं तेव्हापासून मी त्याला पाहत आलोय. आणि आता तर काय तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटही फार छान करता. खरं म्हणजे तू जे मला पाहिलंयस त्यावेळेला तर लग्नही झालेलं नव्हतं. त्यानंतर उलट असं झालं की माझ्यापेक्षा जास्त टापटीप आणि काय म्हणू स्वच्छतेची म्हण, छान दिसण्याची, नीटनेटकं राहण्याची आवड आणि ज्याला आपण म्हणू पराकाष्ठा म्हणजे सुखदा, उलट तिच्याबरोबर राहून माझ्यातल्या या काही गुणांना अजून मला वाढवता आलं. लग्नानंतर वृद्धिंगत झाली असं म्हणणं चुकीचं नाही ठरलं. बरं. आणि मला थोडं कमी करायला लागलेलं आहे, कारण खरंच अट्टाहास म्हणजे पराकाष्ठा हा शब्द काही त्याचा चुकीचा नाही. म्हणजे कपड्यांच्या शेड्स असतील. एकदा आमचं ते खूप विनोदी कॉन्व्हर्सेशन होतं. माझे वडील पेंटर आणि स्कल्प्टर होते. आम्ही काही वर्ष झाली आता, बाबा वी लॉस्ट हिम. पण त्यांनी मला शिकवतानाच रंग क्रिम्झन रेड शिकवला. मरून वेगळा, क्रिम्झन रेड वेगळा, ब्लड रेड वेगळा, रुबी रेड वेगळा. या आता तू जे घातलेस त्याला तू काय म्हणशील? पिस्ता कलर जास्तीत जास्त, हिरवा हिरवा, बस बरोबर. आपल्याला एक शेड कळते ना त्याच्यात. ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन. तर मुद्दा तोच आहे की हे प्लीज माझ्या वडिलांनी मला शिकवलं, त्यामुळे आता तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोला की तुम्ही आमचं अज्ञान सांगतोय. पण मला माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला होता. आम्ही जेव्हा पहिली 4 चाकी घेतली आमच्या बाबांनी, तर ती छोटी होती, 5 सीटर. तर तिचा कलर होता मॅमी गोल्ड. मॅमी गोल्ड. तर तो शोरूम वाल्याने आम्हाला सांगताना सांगितलं की मॅमी गोल्ड. तर आमची आजी गावभर फोन करताना हेच सांगत होती की आमच्या गिरीशनं पांढरी गाडी आणली. ती पांढरी नाही, ती मॅमी गोल्ड आहे. अरे पांढरी तर दिसायली. ते खरंच तो जो रंगांचा जो हे आहे त्याच्या अगदी रितसर त्याच्या टेक्स्चरनुसार त्याला हाक मारणं हे मलाही अजून जमत नाही. पण आता हा काय? ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन. आणि हा सोफा काय? मॉव. काय? हे रंगाचं नाव आहे. हा नुसता आवाज नाही आलेला. मॉव. मॉव. MAUVE बरोबर. मॉव. मॉव. मला फक्त एवढंच कळतंय मऊ आहे. नाही तू ये ना, हवा येऊ देत, ये ना प्लीज. चला चहा घेऊया. चला चहा. छान चाललंय. चला चहा घेऊया. घरी चहा कोण करतं? दोघंही करतो. तिचा जास्त चांगला होतो. बर. माझ्या चहाला तिने अजून चहा म्हणून मान्यता दिलेली नाहीये. अरे अरे अरे, खवईगिरीचा काय सीन आहे घरामध्ये? कोण जास्त खवय्ये गिरी करतं किंवा कोणाचं लक्ष जास्त स्वयंपाक करण्याकडे असतं? दोघंही प्रचंड खवय्ये आहोत. चांगलं चुंगलं खायला दोघांनाही आवडतं. कार्यक्रमांच्या निमित्तानं, फिरण्याच्या निमित्तानं परदेशामध्ये गेलो, दुसऱ्या गावी गेलो तर तिथलं चांगलं, तिथलं प्रसिद्ध खायची आम्हाला दोघांनाही फार आवड आहे. पण त्याचं वेड ज्याला म्हणतो ना, पॅशन, ते थोडं मला आहे. म्हणजे आज जर तू आत्ता सहज म्हणालास की अरे ते तिकडे ना आमच्या परभणीला अमुक पदार्थ मिळतो, तर मी तुझ्याबरोबर प्रवास करून फक्त ते खाण्यासाठी सुद्धा जाऊ शकतो. इतकं मला आवडतं.